शंकर नावाचा एक मेहनती किसान आपली बायको पार्वती आणि मुलगी गोलू बरोबर राहत होते। दोघांचंही जीवन खूप सरळ आणि सुखी होतं। शंकर आपल्या छोट्याशा शेतीवरती शेती करायचा आणि पार्वती घर सांभाळण्याबरोबर शेतीच्या कामामध्ये त्याची मदत करायची। त्यांच्याकडे जास्त काही नव्हतं, पण मेहनत आणि इमानदारीने त्यांचे जीवन चांगलं चालायचं। या वेळेला जर आपण चांगलं अन्न उगवलं तर गोलूच्या शिक्षणासाठी आपण जास्त खर्च करू शकतो। हो, वाटत तर आहे की या वर्षी धान्याची चांगली विक्री होईल। बस आता देवाची कृपा आमच्यावर असंच बनून राहू दे आणि तुमच्या मेहनतीचं फल सुद्धा तुम्हाला मिळवून देत, हीच कामना आहे माझी। शंकर आणि पार्वती दोघंही उमेद घेऊन आपलं काम करायचे, पण एके दिवशी सगळं अचानक बदलायला लागलं। शंकराच्या शेतीवरती किड्यांचा हमला झाला आणि जे काही अन्न वाचलं होतं ते येणाऱ्या पावसामुळे खराब झालं। हे देवा, हे काय झालं? माझं पूर्ण धान्य नष्ट झालं। आता मी काय करू? जे झालं होतं त्याने शंकरचा आत्मविश्वास डगमगायला लागला। सोबतच जे शेतीसाठी कर्ज घेतलेलं तेही वाढत गेलं। पण एवढा कठीणाईवरून पण शंकरने आपल्याकडून प्रत्येक गोष्टीची प्रयत्न केला। त्याने नवीन गोष्टींचा सहारा घेतला। त्यांनी त्याच्या शेतकऱ्यांकडनं सल्ला घेतली, पण त्याच्या किस्मतने त्याचा सहारा नाही दिला। पार्वतीनेही त्याचा हौसला बनवून ठेवला आणि छोटे मोठे काम करून घर चालवायचा प्रयत्न केला, पण स्थिती दिवसांदिवस खराबच होत चालली होती। मला क्षमा कर पार्वती, शेतीमध्ये नुकसान झाल्यामुळे आज तुला बाहेर दुसऱ्यांजवळ कामं करावी लागत आहेत। अरे, यामध्ये माफी मागण्यासारखं काय आहे? घर जर आपल्या दोघांचं आहे तर मेहनतही आपल्या दोघांनाच करावी लागेल। पण तू किती स्वप्न पाहिले होते की ह्या वर्षी हे करू ते करू, पण सगळं नष्ट झालं। पण यामध्ये तुमची तर काही चुकी नाही आहे, सर्व काही वरच्याच्या हातात आहे। आपल्याला न चुकता बस काम करायचं आहे। बरोबर बोललीस तू। आता तुम्ही हे विचार करायचं बंद करा आणि झोपून जावा। शेवटी शंकरने गावाच्या जवळच एका दुकानावरती काम करणं चालू केलं। दुकानावरती काम करून त्याने आपल्या कुटुंबाचा खर्च कसं तरी सांभाळायचं चालू केलं। रोज सकाळी ते संध्याकाळपर्यंत तो मेहनत करायचा, पण त्यामधून जो कमवायचा ते फक्त घर चालवण्यापर्यंत पुरायचं। कर चुकवण्यासाठी पैसे वाचवणं त्याच्यासाठी कठीण होत होतं। आणि या सर्वांमध्ये एके दिवशी शंकरची मुलगी गोलूला शाळेतनं घरी पाठवलं, कारण तिने त्याची शाळेची फीस नव्हती भरली। बाबा, आज मला टीचरने शाळेतनं घरी पाठवलं। पण का? टीचरने सांगितलं माझ्या या वर्षाची फी नाही भरली आहे, त्यामुळे मला घरी पाठवलं। मुलीला रडताना बघून शंकरचं मन एकदम तुटूनच गेलं। त्याची असमर्थता आणि त्याच्या हालातला बघून त्यांनी रागामध्ये दारू पिली आणि घरी जाताच त्यांनी हंगामा केला, ज्यामुळे कुटुंबाचा हालत अजूनच जास्त खराब झाली। सगळं संपलं, सगळं। माझ्या छोट्याशा लहानशा पोरीला शाळेतून काढून टाकलं। काय म्हटले की तू परीक्षा देऊ नाही शकत? अरे, असं कधी होतं का? सगळं संपलं, सगळं नष्ट झालं। तुम्ही हे काय बोलताय? जर तुम्ही जशी हिंमत हाराल तर आमचं काय होईल? तर मग काय करू पार्वती, काय करू? सगळं धान्य, सगळं पीक नष्ट झालेत। जेवढं कमवतो त्यानं घर चालतं, पण डोक्यावर जे कर्ज आहे त्याला कसं उतरवू, कसं उतारू? होईल होईल, सर्व होईल। तुम्ही हिंमत नका हारू, आम्ही लोक आहो ना तुमच्यासोबत, काहीतरी करूया। पार्वतीच्या शब्दाने शंकरच्या मनामध्ये एक नवीन उमेद जागवली। तो परत कामावरती जायला लागला आणि आपल्या मेहनतने त्यांनी आपल्या जीवनाला सुधारायचा संकल्प घेतला। पण दारूची लत त्याच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठी रुकावट बनली। जी गोष्ट एकदा झाली ती आता वारंवार व्हायला लागली। एका दिवशी दारूच्या ठेल्यावरती शंकरने दोन चोरांना बोलताना ऐकलं। तर सांग, आज कुठे जायचं आहे? आज आपण जिकडे जाणार आहोत त्याच्याबद्दल तू विचार पण नाही करू शकत का? अशा कुठल्या जागेवर जातोय आपण? स्मशान। काय? अरे तू पागल आहेस का? जिवंत लोकांचे घर सोडून तू मला शमशान घेऊन जातोय? हो भावा, हो,
पण का? तिथे कुठला खजिना मिळणार आहे तुला? कोणता? अरे सोन्याचा खजिना आहे तिथे भावा, सोन्याचा. काय? चोरांचं बोलणं ऐकून शंकर एकदम चकित होतो. जसं की गावाच्या प्रथेनुसार मृत मनुष्याला सोन्याचे आभूषण घालून त्यांना जाळलं जायचं. चोर त्याच आगीवरती नजर ठेवायचे. कधी कधी त्या राखेमध्ये ते वाचून जायचं. ही गोष्ट ऐकायला जेवढी भयानक होती तेवढीच करण्यामध्ये सुद्धा. पण आपल्या स्थितीसमोर शंकर लाचार होता. जसे जसे चोर मशानाजवळ गेलेत, शंकरनेही चुपचाप त्यांचा पाठलाग केला. मशानमध्ये पोचून चोरांनी आपलं काम निपटवून ते लोक तिथून निघून गेले. त्यांच्या गेल्यानंतर शंकरने आपला साहस जुटवला आणि मशानमध्ये प्रवेश केला. त्याने राखेमध्ये शोधून शेवटी त्याला काहीतरी सोन्याचं मिळालं. शंकर ते सगळ्या गोष्टी घेऊन घरी आला आणि जसंच तो घरी पोचला त्याने बघितलं त्याची मुलगी आणि बायको शांतीने झोपलेले होते. याच मोक्याचा फायदा उचलून शंकर कबाडखान्यामध्ये जातो, जिथे तो सोन्याच्या गोष्टी लपवत होता. तेवढ्यातच तिथे पार्वती येते. अरे, तुम्ही एवढ्या रात्री कबाडखान्यामध्ये काय करताय? ते मी प्यायला आलो होतो इथे. तुम्ही दोघी शांतपणे झोपले होते म्हणून इथे येऊन गेलो. दारू 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 नुसता दारू. शेवटी तुम्हाला झालं काय आहे? तुमचा दारूचा परिणाम वाढतच चाललाय. तू परत सुरू झालीस. मला या बाबतीत काहीच नाही बोलायचं. आता इथनं जा. शंकरने जसं तसं करून गोष्ट टाळली आणि दुसऱ्या दिवशी सोन्याच्या मिळालेल्या गोष्टीतून एका तुकड्याला विकून त्याने आपला पहिला कर्ज उतरवला. त्याला वाटलं या गोष्टीमुळे त्याची आर्थिक स्थिती सांभाळू शकते. आता शंकर प्रत्येक रात्री मशानमध्ये जाऊन चितेच्या राखेमध्ये सोन्याचा शोध घ्यायचा आणि त्याला विकून टाकायचा. हळूहळू शंकरचा कर्ज कमी व्हायला लागला. ह्या वेळेलाच शंकरच्या बायकोला त्याच्यावरती शक झाला की शंकरकडे अचानक एवढे पैसे कसे काय आले. तिने शंकरने याचं कारण विचारलं तर शंकर बोलला, हे बघ, हे पैसे कुठनं येतात तुला याच्याशी काही मतलब नसला पाहिजे. तरी पण मी म्हटलं ना, तुला याच्याशी काही मतलब नसायला हवा. तू घर सांभाळ, बाकी मी बघतो. तुम्हाला झालं काय आहे? तुम्ही असे तर नव्हतात पहिले. तू आपलं तोंड चूप ठेव यार. शंकर आणि पार्वतीमध्ये गोष्ट बिघडतच जात होती. पण शंकरने पार्वतीच्या गोष्टींवरती लक्ष नाही दिलं. पण बघताच बघता शंकरची किस्मत पलटूनच गेली. काही दिवसांपासून तो खाली हातच स्मशानमधून येत होता. असं खूप काही वेळपर्यंत चालत राहिलं. प्रत्येक वेळेला खाली हात आल्यामुळे शंकर निराश आणि रागामध्ये यायचा. अखेर हे सगळं झालं काय आहे? मला परत हे गरिबांचं आयुष्य नाही जगायचं. त्या चिलालाच त्याला प्रत्येक वेळेला मशानमध्ये घेऊन जायची, पण त्याला यश मिळतच नव्हतं. बस झालं. आता मला कुठला दुसरा मार्ग काढावा लागेल. आपल्या लालच आणि निराशाला शंकरने एक कठीण गोष्ट करायचं ठरवलं. तो मशानामध्ये गाडलेल्या शरीरांना बाहेर करायला लागला आणि त्यांच्या शरीरावरती चढवलेलं आभूषण तो चोरायला लागला. एके रात्री जेव्हा तो ते काम करत होतास तेव्हा मशानाच्या आजूबाजूच्या कुत्र्यांनी ते आवाज ऐकले. अरे आता हे कुठनं आलेत? सोड शंकर. याच्या पहिले की या कुत्र्यांमुळे इथे कोणी येऊन जाईल. इथून निघतो मी. शंकर तिथून निघतच होता तेवढ्यातच त्या कुत्र्यांनी शंकरावरती हमला चालू केला. शंकर स्वतःला वाचवायचा प्रयत्न करतच होता. सोडा मला, सोडा. वाचवा, वाचवा. कोणी आहे इथे? वाचवा मला, वाचवा. शंकर मदतीसाठी ओरडतच होता, पण काही नाही झालं. कुत्र्याने त्याला खूप वाईट प्रकारे चावलं होतं आणि शंकर बेहोश होतो. रात्रभर शंकर मशानामध्ये बेहोशच राहिला. पण सकाळी जवळचेच लोक मशानामध्ये आले आणि शंकरला घायल बघितलं आणि त्यांनी सर्वांनी मिळून शंकरला हॉस्पिटलमध्ये भरती केलं. सोबतच त्याच्या कुटुंबालाही निरोप दिला. अरे देवा, हे काय झालं? तुम्ही काय हालत करून घेतला स्वतःची?
एवढं बेकार काम तुम्ही करू पण कसे शकता? ये वापसले ना. तुम्ही मला कुठेच तोंड दाखवण्या लायकीचं नाही ठेवलं. अस्पतालमध्ये असलेला शंकर आता आपल्या करण्यावरती पछतावा करत होता. त्याला समजून आलं की लालच त्याला कोणत्या वाईट गोष्टी करायला भाग पाडलं. ही गोष्ट अशा खऱ्या गोष्टीला उजागर करते की लालच अशी वाईट गोष्ट आहे जे मनुष्याला नैतिकतेतून काढून त्याला अंधाराकडे घेऊन जाते. चांगल्या गोष्टी करणं आणि संतोष ठेवणं हेच चांगले सुखचा आधार आहे.